अमरावती में प्रहार जनशक्ति पक्ष के नेता और विधायक बच्चू कडू द्वारा चलाए जा रहे अन्न त्याग आंदोलन का प्रभाव अब विदर्भ के अन्य जिलों में भी देखने को मिल रहा है। आंदोलन के 5वें दिन भंडारा जिले के पौनी तहसील में प्रहार कार्यकर्ताओं ने अनोखे तरीके से आंदोलन कर बच्चू कडू के समर्थन में आवाज बुलंद की। पौनी में सोमवार को प्रहार जनशक्ति पक्ष के कार्यकर्ताओं और दिव्यांग नागरिकों ने मिलकर पानी की टंकी पर चढ़कर वीरूगिरी आंदोलन किया। आंदोलनकारियों ने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए बच्चू कडू की मांगों को जल्द मानने की अपील की। दिव्यांगों ने आरोप लगाया कि उनके लिए घोषित योजनाएं केवल कागजों तक सीमित है। याचं मागचं कारण असं आहे की मागील दिनांक 8 तारखेपासून आमचे दैवत बच्चू कडू साहेब हे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांचा मानधन वाढला पाहिजे आणि याच्यानंतरही सुद्धा 17 मागण्या घेऊन उपोषणाला अन्यथा उपोषणाला बसलेले आहेत। परंतु ह्या सरकारला जाग येत नाहीये। त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील प्रहारचे कार्यकर्ते आपापल्या गावामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आम्ही असेच आंदोलन आता सुरू करू। कारण आम्ही गांधीजीलाही मानणारे आहोत आणि भगतसिंगालाही मानणारे आहोत। परंतु 4 दिवसापासून गांधीगिरीचं आंदोलन आणि उपोषण बच्चू भाऊ यांचा सुरू आहे। परंतु आतापर्यंत सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्या स्थळी मोजरीला अजूनपर्यंत गेलेला नाही आहे आणि बच्चू कडू साहेबांची तब्येत आता अत्यंत बिघडत चाललेली आहे। आम्ही या आंदोलनातर्फे सरकारला सांगू इच्छितो की जर तुम्ही लवकरात लवकर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या आणि बच्चू कडू साहेबाला जरी थोडासाही धक्का लागला तरी पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय हे प्रहारचे कार्यकर्ते आणि हे अपंग आणि शेतकरी उगेमुगे बसणार नाही। म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे, सरकारने निवडणुकीच्या पहिले आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मोठ्या मोठ्या जोरात सांगत होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा। आता कुठे गेला कोरा कोरा? आता तुम्ही बोला, आता कोणी बोलायला तयार नाही आहे। जे दिव्यांग अपंग ज्यांना बोलता येत नाही, त्यांना चालता येत नाही, त्यांना 1500 रुपयात काय भागतो? आमची मागणी आहे की त्यांना 6000 रुपये महिना द्यावा। परंतु सरकारला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही। कोणी मेला आणि कोणी गेला तरी त्यांना फरक पडत नाहीये। म्हणून आमची या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरकारला चेतावणी देतो। आज आम्ही टाकीवर चढून शोले आंदोलन करायचा प्रयत्न केलो, पण पोलीस प्रशासन आम्हाला चढू देत नाहीये। त्याच्यामुळे आज आम्ही गांधीगिरीने करत आहोत। पण याच्यानंतर जर लवकरात लवकर सरकारने जर या गोष्टीची बाब घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम पूर्ण आम्ही करून घेऊ, एवढंच सांगू इच्छितो।